नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे आपण उन्हाळ्यामध्ये भाज्या, हिरव्या भाज्या कशा स्टोअर करून ठेवू शकतो 8 ते 15 दिवसासाठी फ्रीज मध्ये, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर आज काय झालं ना, मी घ्यायला गेले होते टमाटर, तर टमाटर तर घेतलेच, पण मला भाज्या पण दिसल्या आणि भाज्या एवढ्या मस्त हिरव्यागार होत्या, तर मला घ्यायचा मोह काही आवरला नाही, त्यामुळे मग त्या घेऊन टाकल्या। तर त्यामध्ये घेतली कांद्याची पात, हिरव्या कांद्याची पात घेतली, पालक घेतली, कढीपत्ता घेतला, मेथी घेतली, परत अद्रक घेतलं, मिरची घेतली, कोथिंबीर घेतली जराशी। तर ते मी कशी स्टोअर करून ठेवू शकते, एकदाच तर काही वापरू शकत नाही, तर त्यासाठी मी हे 8 ते 15 दिवसासाठी फ्रीजमध्ये कशी स्टोअर करून ठेवू शकते ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर कांद्याची पात आधी साफ करायला घेतली, तर कांद्याच्या पाताला कसा खाली कांदा असतो, तर त्यातलं ते साल वगैरे काढून घेतलं छान, आणि वरचे काही थोडीफार पिकलेली पानं वगैरे होती ती पण स्वच्छ करून ठेवली। आणि कांद्याच्या पातीचा कसा उपयोग भरपूर होतो, आपण भात वगैरे बनवायचा असला, फोडणीचा भात म्हणू देत किंवा फ्राईड राईस वगैरे, तर त्यामध्ये खूप मस्त लागतो। आणि भाजीमध्ये जरी आपण फोडणीला घातला तरी पण खूप मस्त अशी चव येते भाजीला, तर त्यासाठी पण मी वापरते। आणि आमच्या गावाकडे कसं कांद्याच्या पातीचे पराठे पण बनवतात, थालीपीठ, तर ते पण खूप मस्त लागतात, तर ते पण मी ट्राय करेन जमलं तर। पण त्यासाठी लागते बारीक कांद्याची पात, पण ही जरा जाडी आहे, तर त्या आता काय माहित कशी लागेल ती, पण बघू, मी ट्राय करणार आहे। तर कांदे मी ते साफ करून घेतलेत, त्याची छान साल वगैरे काढून वरच्या पातीचे जे पिकलेले पानं वगैरे होते ते साफ करून ठेवली। आता थोडा कढीपत्ता, आणि हा कढीपत्ता एकदम बारीक बारीक आहे, म्हणजे गावठी असल्यासारखा, आणि वास तर इतका सुंदर येत होता कढीपत्त्याला, तर तो पण मी साफ करून ठेवलेला। आणि मला कढीपत्ता जरा जास्तच लागतो, म्हणजे डाळीमध्ये वगैरे आम्ही कंपल्सरी टाकतो। तर कोथिंबीर, मिरची आणि अद्रक हे एकत्रच घेतलं, त्यामुळे त्यांनी थोडंसंच दिलंय। तर मिरच्या पण मी बिन तिखटवाल्या घेतलेल्या, कमी तिखटाच्या, आणि ज्या तिखट होत्या त्या होत्या माझ्याकडे 10-12, त्यासाठी मग ह्या कमी तिखट घेतल्या। कशा फ्राय वगैरे करायला मीठ टाकून खूप मस्त लागतात, डाळ वगैरे असते तेव्हा। आणि ते माझ्या छोट्या मुलीचं चाललंय जेवण म्हणजे खेळण्यामध्ये जेवण बनवायसाठी तिला पण भाजी हवी होती, तर तिने त्यातलं 2-3 पाने काढून घेतलेली आहेत, मध्ये मध्ये तिची लोडबोड सुरू आहे। तर मिरच्या साफ करून घेतल्या, मिरच्यांची देठं काढून घेतली, कोथिंबीर पण बारीक अशी खुडून घेतली, स्वच्छ करून घेतली, त्यामधली घाण पानं वगैरे काढून टाकली। आणि अद्रक आहे, तर अद्रक एकदम स्वच्छ, एकदम असं ताजं आहे, जणू काही आता शेतामधूनच काढून आणलेला, इतकं मस्त। नंतर पालक साफ करायला घेतली, तर पालक कशी खूप मस्त आहे, हिरवीगार, पण आतमध्ये कशी पिकलेली पानं वगैरे असतात, पिकलेली पानं, किंवा मग जे पाणी घातलेली वगैरे भाजी असते, तर कसं खालची मुळं मग सडतात, त्यामुळे मग ती पालक स्वच्छ करून ठेवणे खूप गरजेचं आहे। तर मी हे पालक साफ करून ठेवते। आणि भाज्या घेताना कधी पण एक टिप सांगते, भाज्या घेताना कधी पण पाणी मारलेली भाजी घ्यायची नाही, ती जास्त काळ टिकत नाही। तर बिन पाणी मारलेल्याच अशा सुक्या भाज्या घ्यायच्या, जेणेकरून जास्त काळ टिकतील। तर हे बघा, मी पालक पण स्वच्छ करून घेतलेली आहे, साफ करून घेतलेली आहे। आणि पालक मी कशासाठी घेतली, तर डाळ भाजी किंवा मी जास्त करून भजी वगैरे बनवते पालकची, तर त्यासाठी घेतलेली आहे पालक। आणि पालकचे पराठे पण करेन म्हटलं म्हणून घेतली, आणि खूप मस्त होती पालक। तर पालक साफ करून झालेली आहे। मग मेथी घेतली, तर मेथीचं काय झालेलं, मेथी डायरेक्ट त्यांनी शेतामधूनच आणली होती, त्यामुळे मेथीच्या मुळांना खूप माती लागली होती, तर त्यासाठी मी त्याची मुळं कापून घेतलेली आधीच, जास्त माती पडायला नको घरामध्ये, आणि ओली माती होती, त्यामुळे मग ते कापून घेतले। आणि मेथी पण बारीक खोडून घेतलेली। तर अशा प्रकारे सर्व भाज्या खोडून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आता कशा स्टोअर करायच्या ते मी सांगणार आहे। तर मी नेहमी प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवते, त्यासाठी खाली घालते एक छोटासा कागद, पेपर टाकायचा आहे खाली, आणि त्यावर ठेवायची आहे मिरची वेगळ्या डब्यामध्ये, कोथिंबीर वेगळ्या डब्यामध्ये, आणि अद्रक वेगळ्या डब्यामध्ये ठेवते। तर प्रत्येक डब्यामध्ये मी असे कागद टाकून ठेवते खाली, आणि म्हणजे पाणी वगैरे सुटत नाही, आणि जे आहे आपलं ते काही ज्या हिरव्या भाज्या आहेत त्या खराब होत नाही, त्यासाठी असा खाली पेपर टाकून ठेवायचा आहे। तर हे बघा, मी अशा प्रकारे स्टोअर करून ठेवले, आणि तुम्ही पण अशा प्रकारे स्टोअर करून ठेवा, जेणेकरून जास्त त्या काळ टिकतील। आणि भाजी पण अशी पेपरमध्येच गुंडाळून ठेवायची, आणि नंतर प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवायची। प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये काय होतं, डायरेक्ट ठेवलं तर पाणी सुटतं, आणि मग त्या खराब होतात। आणि पेपरमध्ये तुम्ही 15-20 दिवस ठेवलं तरी तसं राहणार, आणि कसं जरा कोमी असतील, पण जेव्हा आपण पाण्याने धुणार ना, तेव्हा एकदम ताज्या तवाने होणार, जणू काही आत्ताच आणल्या आहेत बाजारातून। तर अशा प्रकारे मी स्टोअर करून ठेवते भाज्या।
आणि मेथीची भाजी तर मी आता सध्या बनवणारच आहे संध्याकाळी, कारण की त्याच्यावर पाणी मारलं होतं आणि मातीची पण घाण होती, त्यामुळे ते जास्त दिवस ठेवणार नाही, म्हणून संध्याकाळी बनवणार आहे. म्हणून मी ते साध्या पॉलिथिनमध्येच ठेवणार आहे. आणि ही कांद्याची पात पण आम्हाला भरपूर दिवसासाठी स्टोअर करायचे, म्हणून ही पण अशी पेपरमध्ये फोल्ड करून ठेवलेली आहे मी, आणि ती पण प्लॅस्टिकमध्ये नंतर रॅप करून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे बघू शकता. आणि तुम्ही पण अशा प्रकारे जर तुमच्याकडे जास्तची भाजी असेल तर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तर मेथीची भाजी तर मी काय आता बनवणार आहे म्हणून सांगितलं की आता मी ती प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये पण राहतात भाज्या, पण त्यांना पाणी सुटतं, मग जास्त काळ राहत नाही, 4-5 दिवस राहतात, नंतर खराब. तर अशा प्रकारे